गणपती बाप्पा मोरया. तर तुम्हाला सांगते, हे आमच्या रानाच्या शेजारीचं अगदी हायवे टच आहे. म्हणजे ह्याचे एक आख्यायिका आहे. तर विरेंडला ह्या मंदिरात जायचं नव्हतं. देवबाप्पाला जायचं म्हणजे त्याला एक माहिती झाले की आपल्याला फक्त यात्रा, खेळणी, खाऊ भरपूर काय काय असतं विकायला, तिथं त्या आपल्याला देवबाप्पाच्या जायचं देवळात. म्हणून विरेंडला ह्या मंदिरात यायचंच नव्हतं, कारण हा मोकळाच. म्हणून आता म्हटलं जाऊ दे, कधीतरी हे तर दिवसभर कधीतरी हे दुर्वा आणि जाईची फुलं घेऊन बसलेले असतात. मग त्यांच्या तिथं मी पण घेतली. खूप दिवसांनी आपल्याला गणपती बाप्पा एकटाच बसला आहे. पण कधी कधी मला असं वाटतं की एकट्याला जेवढं छानपैकी दर्शन होतं ना, तेवढं संकष्टी दिवशी होत नाही. जणू काय आपल्यासाठी, देवासाठी आणि आपल्यासाठी हा एक प्रकारचा एकांतच आहे. आणि तिथं मग गेले, मस्तपैकी दर्शन झालं. तर ह्या गणपतीचं मंदिर आमच्या आई लहान असताना ह्या रस्त्याच्या पलीकडं उठवून ठेवायचं असं ठरवलं होतं आणि गणपतीच्या पुढून रस्ता करायचा. तर अशा आहे आमची सांगते की त्या गणपतीच्या बेंबीतून थोडंसं पाणी वाहत होतं. म्हणजे त्या गणपतीला आवडलं नाही तिथं, ते गणपती तिथून हलवला. त्याच्यानंतर मग तो, पण माझं लग्न झालं त्यावेळेला छोटंसंच अगदी एक मंदिर होतं. आणि नंतर त्याची जरा आख्यायिका वाढायला लागली, तो गणपती पावायला लागला. आणि मग ते सगळे लोक तिथे जाऊन त्याची भरपूर सुधारणा झाली. मग मी इतकं मोकळेपणानं गणपतीचं दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा वगैरे घातल्या. तर तिथंच गणपतीच्या बाजूला एक छोटंसं शिवलिंग आहे. शिवलिंगाजवळ एक नंदी आहे. आणि अशा प्रकारे आम्ही सगळं हे केलं. तर कधी कधी चांगलं वागून या आयुष्यात अशी काही चढउतार येतात किंवा अशा काही गोष्टी कराव्या लागतात की त्या सहन करता करता आपल्यातील चांगुलपणाची आपल्याला कीव येते. आणि जेव्हा चांगलं वागून हे नशिबाचे फासे उलटे पडतात, तेव्हा ते सहन करता करता माणूस एकदम कठोर बनून जातो. आणि थोडक्यात काय, तर माझी पण थोडीशी अशीच अवस्था झाल्या. म्हणजे कधी कुणाचा समारंभ देव जरी भेटला ना, तरी तिथं इतकी भावुकता वगैरे वाढत नाही. मी आपलं हे तुम्हाला कधी कधी सांगायचं म्हणून सांगते. कारण नंतर सगळं हे एवढं 40शी वर्ष ओलांडल्यावर कळतं की माणसात म्हणजे आपल्या स्वतःतच आपण एक देव असतो.